पुन्हा एकदा तुमचं कॅन न्यूजमध्ये स्वागत. होय मित्रमैत्रिणींनो, माझ्या जर्नी टू हिलिंग विथ डॉक्टर संध्या ह्या चॅनलतर्फे मी आता कॅन्सरवरचे जे अपडेट्स आहेत, म्हणजे जे काही रिसर्च आहेत, न्यूज आहेत, शासकीय योजना आहेत, या बाबतीत ह्या प्लॅटफॉर्ममधून मी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि आज असंच एक इम्पॉर्टंट टॉपिक मी घेऊन आलेली आहे. सायंटिस्टनी असं एक बॅक्टेरियल प्रोटीन शोधून काढलेलं आहे ज्यामुळं कॅन्सर सेलचं डेथ होऊ शकतं. कॅन्सरच्या ज्या काही ट्रीटमेंट मॉडॅलिटीज सध्या अवेलेबल आहेत त्या प्रत्येकामध्ये काही ना काही साईड इफेक्ट्स आहेत. आणि कधीकधी असं होतं की रोगापेक्षा इलाज भारी, म्हणजे कॅन्सर रुग्णांना बरंच काही कॅन्सरच्या ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट सहन करावं लागतात आणि त्यांना या साईड इफेक्टमधून बाहेर निघण्यासाठी बराच काळ व्यतीत करावं लागतं. सायंटिस्ट सध्या अशा काही नवीन ट्रीटमेंटचा शोध घेत आहेत की ज्यामुळं कॅन्सर सेल्स नष्ट पण व्हायला पाहिजेत आणि कॅन्सर रुग्णावर कमीत कमी त्याचा परिणाम व्हायला पाहिजे. या नवीन बॅक्टेरियल प्रोटीनचं नाव आहे HAPE. हे बॅक्टेरियल प्रोटीन कसं काम करतं? कॅन्सर सेल्सवर PAR1 आणि PAR2 हे रिसेप्टर्स असतात आणि ह्या रिसेप्टर्समुळं कॅन्सर सेल्स हे वाढायला लागतात आणि त्यांचं ट्यूमरमध्ये रूपांतर होतं. तसंच कॅन्सर सेल्स ह्या रिसेप्टर थ्रू इन्फ्लामेशन प्रोड्यूस करतात आणि ब्लड क्लॉटिंगचं काम करतात. हे बॅक्टेरियल प्रोटीन हे PAR1 आणि PAR2 ह्या रिसेप्टरना डिस्ट्रॉय करतं आणि त्यामुळं कॅन्सर सेल्सचा ॲपोप्टोसिस होऊन कॅन्सर सेलचं डेथ होतं. ही जी नवीन उपलब्धी आहे ती टार्गेटेड थेरपी म्हणून वापरण्यासाठी काही हरकत नाही असं सायंटिस्टचं म्हणणं आहे. याचे काही साईड इफेक्ट्स हेल्दी सेल्सवर पण होत नाहीत. सायंटिस्टनी हे HAPE हे बॅक्टेरियल प्रोटीन ब्रेस्ट कॅन्सर सेल्स, कोलन कॅन्सर सेल्स आणि पॅनक्रियाटिक कॅन्सर सेल्स यावर वापरून पाहिलेले आहे आणि त्यांना खूप चांगले रिझल्टसुद्धा याच्यामधून भेटलेले आहेत. सध्या हे संशोधन लॅबोरेटरीमधल्या पेट्री डिशमधील कॅन्सर सेल्सवर करण्यात येत आहे. नियर फ्युचर हे संशोधन मनुष्याच्या शरीरामध्ये सुद्धा वापरण्यात येईल. हा एक कॅन्सर रुग्णासाठी आशेचा किरण आहे. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच जोडून राहा माझ्या चॅनलसोबत आणि कॅन न्यूजमध्ये मी तुमचा निरोप घेते. तोपर्यंत नेहमीसाठी स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.